मिरज तालुक्यातील दुधगावमध्ये जुन्या बादातून एका तरुणावर चाकूने वार करून त्याला लाथाबुक्क्याने बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे। सदरचा प्रकार हा रविवार दिनांक 27 एप्रिल रोजी रात्री 7:45 वाजण्याच्या सुमारास घडला। या प्रकरणी जखमी विशाल प्रकाश गुरव वय वर्ष 26 राहणार दुधगाव याने सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। त्याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी हल्ला करणाऱ्या निखिल भोकरे आणि प्रशांत चिले दोघे राहणार दुधगाव यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे। आणि याबाबत अधिक माहिती अशी की जखमी विशाल गुरव हा आपल्या कुटुंबियांसह मिरज तालुक्यातील दुधगाव गावामध्ये राहतो। संशयित दोघे जण देखील याच परिसरात राहतात। जखमी गुरव आणि संशयित चिली या दोघांमध्ये पूर्वीपासून वाद आहेत। काही दिवसांपूर्वी गाडी लावल्यावरून देखील दोघांमध्ये वाद झाला होता। रविवारी रात्री 7:45 वाजण्याच्या सुमारास जखमी गुरव हा गावातील दुधगाव चावडी चौक येथे थांबला होता। त्यावेळी संशयित दोघे जण मोटारसायकलवरून आले आणि त्यांनी तू आमची अब्रू घालवली आहेस, आत्तापर्यंत तू वाचला आहेस असं म्हणून निखिल भोकरे यांनी त्याच्याजवळ असलेल्या चाकूने गुरव याच्या डोक्यात कानावर वार केले। त्यानंतर दोघांनी मिळून गुरव यास लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली। घडलेल्या या प्रकारानंतर जखमी गुरव याने सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। त्याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी हल्ला करणाऱ्या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी।